कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स। इतक्या नीच पातळीचा कुठलाही गुन्हा केला नाही, पेडणेकरांची प्रतिक्रिया। तर आमदार राजन साळवींना एसीबीची पुन्हा नोटीस। बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणात रोहित पवारांना ईडीची नोटीस। येत्या बुधवारी चौकशीला हजर राहण्याचं समन्स। मला अडकवण्यासाठी मंत्र्यांचा ट्रॅप, जरांगे पाटलांचा गंभीर आरोप। तर कुणीही ट्रॅप लावणार नाही, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाचं आश्वासन देणारे गेले कुठे, सरकारला सवाल। बाळासाहेबांनी ज्यांना वाचवलं तेच शिवसेना संपवायला निघालेत। हिंदूंमध्ये भेद करणाऱ्यांपासून सावध रहा, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात। पंतप्रधान मोदींचा सोलापुरात मोदी गॅरंटीचा नारा, कामगार वसाहतीतल्या 15,000 घरांचं वाटप। तर मुख्यमंत्र्यांकडूनही मोदींवर स्तुतीसुमनं। आगामी निवडणुका रामाच्या नावावर लढवल्या जाऊ शकतात, थाळी वाजवून प्रश्न सुटतात का, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। आणि अयोध्येतल्या प्रभू रामाच्या मूर्तीची पहिली झलक साम टीव्हीवर, राम मंदिराच्या सोहळ्याची जय्यत तयारी।